नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आज एक नवीन व्हिडिओ शेअर करते तुमच्याशी. त्यातल्या रांगोळीसुद्धा खूप युनिक आहेत, अगदी एका बोटाने आणि अगदी छोट्या छोट्याशा आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजच्या भागामध्ये मी 4च रांगोळी दाखवल्या आहेत, ते सुद्धा अगदी छोट्या छोट्याशा आहेत. तर इथे बघा, मी 4 असे डॉट्स मारून घेतलेत आणि बोटाच्या सहाय्याने असं त्याला मागच्या साईडने ओढूनसुद्धा घेतलं आहे. आणि त्यामध्ये जी जागा आहे तिथेसुद्धा मी असं एक एक डॉट्स देऊन घेतलं आहे आणि ब्रशच्या सहाय्याने अगोदर आतल्या साईडला ओढून नंतर बाहेरच्या साईडला ओढून घेतलेलं आहे. अशी पाकळी तयार केलेली इथे. आणि खालच्या आणि वरच्या साईडला मी लाल आणि पिवळ्या रंगाने असे दोन्ही साईडने डॉट्स देऊन घेते. ही अगदी छोटीशी आहेत, अगदी तुम्हाला देवघरात आणि तुळशीसमोर काढण्यासाठी खूपच उपयुक्त पडतील. त्यासाठी या रांगोळी तुम्ही नक्की पहा आणि नक्की काढायचा प्रयत्नसुद्धा करा. अगदी छोट्याशा आहेत. तर हे बघा, आपली इथे पहिली रांगोळी काढून तयारसुद्धा झालेली आहे. अशाच रांगोळी आहेत एकदम छोट्या छोट्या, अगदी देवघरात तुम्हाला पटकन काढता येणाऱ्या. तर इथे आपण आता दुसरी रांगोळी काढतो. इथे सुद्धा आपल्याला असे 4 डॉट्स मारून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, चॅनलवरती आपल्या अशा छोट्या छोट्या रांगोळी डेली मी अपलोड करत असते. तुम्हालाही जर अशा रांगोळी काढायला आवडत असतील, पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि रांगोळी आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. आणि हो, लाईक केल्यानंतर हाईपचं सुद्धा ऑप्शन येतं, ते सुद्धा हाईप करा. आणि इंस्टावरती सुद्धा मी रांगोळी अपलोड करत असते, तिथेसुद्धा अन्नू डेली रंगोली या नावाने चॅनल आहे, तिथेसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. तर इथे बघा, मी 4 डॉट मारून घेतलेत आणि इथे मी इयरबडच्या साहाय्याने मागे ओढून घेतले सेम पहिल्या रांगोळीसारखं. आणि त्यामधोमध 3-3 डॉट्स देऊन ते सुद्धा 2 पाकळ्या तयार करून एक पाकळी लांब तयार केलेली आहे. म्हणजेच ब्रशच्या साहाय्याने मी मागे ओढून घेतलेले आहेत. तर ही सुद्धा त्या प्रकारेच थोडी वेगळ्या प्रकारे रांगोळी काढलेली आहे. तर ही सुद्धा रांगोळी काढून झालेली आहे मैत्रिणींनो. नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील या छोट्या छोट्या रांगोळी. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढतोय. तर इथे बोटाने मी असं गोल केलं आणि मध्ये छोटा डॉट देऊन तिथे प्रेससुद्धा करून घेतलेला आहे. आणि इथे आपल्याला सगळ्या बाजूनी या डॉट्सच्या आपल्याला असे छोटे छोटे डॉट्स काढून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा असे 4 काढून त्यामधोमध सेम 4 काढले का आकारसुद्धा व्यवस्थित येतो आणि डॉट्ससुद्धा बरोबर जागेवरती येतात. तर इथेसुद्धा मी सेम त्याच पद्धतीने मागच्या साईडने ओढून घेते हे छोटे छोटे डॉट्स. तुम्ही बोटाने सुद्धा करू शकता. मी इथे इयरबड्सने करते, तुम्ही बोटाने सुद्धा हलकंसं मागे ओढून घेऊ शकता. आणि हे बघा, इथे ब्रशने मी सेम मागे ओढून घेते आणि असं इथे एक फूल तयार केलेलं आहे. इथे सुद्धा मी खाली लाल आणि वरती पिवळ्या रांगोळीने असा एक एक डॉट देऊन घेते. ही सुद्धा रांगोळी खूप सुंदर आहे. नक्कीच तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल आणि तुम्ही ही देवघरात रांगोळी काढासुद्धा. अगदी सोपी आहे आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसेल. अगदी देवघरासमोर छोटीशी रांगोळी एकदम उठून दिसेल अशी. तर इथे आपण शेवटची रांगोळी काढतोय मैत्रिणींनो. इथे सुद्धा आपल्याला असे 4 मोठे मोठे थोडे डॉट्स मारून घ्यायचे आहेत आणि इथे मी वाटीच्या सहाय्याने प्रेससुद्धा करून घेतलेलं आहे. तुम्ही बोटाने सुद्धा प्रेस करू शकता. तर हे बघा, मी इथे वाटीच्या सहाय्याने प्रेस करून घेतले आणि ब्रशच्या सहाय्याने आपल्याला इथे मोदकाचा आकार द्यायचा आहे. हे बघा, आपल्याला असे एक मधोमध लाईन मारायची आणि दोन्ही साईडने अशा 2-2 लाईन मारून घ्यायच्या आहेत. तर इथे एक मोदकाचा आपला आकार तयार होतो मैत्रिणींनो. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे आणि तुम्हाला आवडणारीसुद्धा आहे. तर अशाच सोप्या सोप्या आणि सुंदर रांगोळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि इंस्टावरती सुद्धा फॉलो करा. तर इथे बघा, मी सेम 4ही साईडने असे मोदकं काढून घेतलेले आहेत आणि मध्ये मी एक लाल रांगोळीने डॉट्स देते मोठा आणि या पाकळ्यांच्यावरती असे छोटे छोटे डॉट्स देते. तर मैत्रिणींनो, ह्या होत्या आपल्या आजच्या रांगोळी. तर कशा वाटल्या हे सांगायला विसरू नका. तर उद्याच्या भागामध्ये आपण नवीन रांगोळीसह भेटूयात. तर तोपर्यंत तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि इथे बघा, मी या पाकळ्यांच्यामध्ये असे 3-3 डॉट्स मारून घेतलेत आणि हे 2 डॉट्समध्ये ओढायचे आणि ही एक डॉट्स आपल्याला इथे पाकळी तयार करून घ्यायची आहे. ही सुद्धा रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच प्रयत्न करा आणि तुम्हीसुद्धा रांगोळी काढत राहा, शिकत राहा आणि काढा येत नसेल तर थोडासा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला सुद्धा येतील.